गॅस शेगडी वारंवार बिघडू नये किंवा सर्व्हिसिंग करायला लागू नये म्हणून काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला इथे सांगायचा आता प्रयत्न करतोय। इथे एक आपण 3 बर्नर गॅस शेगडी पाहू शकताय। शेगडी किती बर्नरची असो मेंटेनन्स कमी निघावा म्हणून नियम सारखेच असतात। आता सुरुवातीला मी सांगतो की हे जे बटन आहेत किंवा नॉब्स आहेत ह्याच्या आतमध्ये असतो गॅस कॉक, म्हणजे अशा प्रकारचा गॅस कॉक असतो आणि ह्या गॅस कॉकला एक तर थेट निप्पल जोडलेलं असतं किंवा मिक्सिंग ट्यूबच्या पुढे निप्पल जोडलेलं असतं। हे निप्पल इथं आपण बघू शकताय, बरोबर। तर तुम्ही शेगडी स्वच्छ करताना जर पाण्याने धुतली आणि ह्या बटनांमध्ये जर पाणी गेलं नॉबमध्ये आणि ते पाणी ह्या गॅस कॉकच्या आत गेलं तर शेगडीमध्ये बिघाड व्हायची शक्यता असते। आता ह्याला कारण बघा, हा जो गॅस कॉक आहे हा इझी मूव्ह होण्यासाठी त्याच्यामध्ये ग्रीस असतं आणि ग्रीस आणि पाणी एकत्र झालं की एक प्रकारचा चिकटा किंवा लगदा तयार होतो आणि तो तयार झाला की त्याचं फंक्शन नीट काम करत नाही आणि मग गॅस बारीक केल्यावर विझून जातो किंवा मोठा केल्यावर पण हवा तसा पेटत नाही, हे प्रॉब्लेम्स येतात। म्हणजेच तुम्हाला सगळ्यात मोठी काळजी काय घ्यायची आहे तर हे जे नॉब्स आहेत आणि त्याच्या खाली जो गॅस कॉक आहे ह्याच्यामध्ये अजिबात पाणी जाता कामा नये। त्यामुळे शेगडी धुण्याऐवजी तुम्ही ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घेऊ शकता। हे सगळ्यात महत्त्वाची काळजी जर तुम्ही घेतली तर शेगडीमध्ये बिघाड व्हायची शक्यता फार कमी असते। आणि दुसरी एक काळजी घ्यायची आहे, जर तुमचा नोझल एल प्रकारचा असेल म्हणजे रोटेटिंग टाईप असेल तर गॅस शेगडी फार पुढे ओढणे किंवा वर उचलणे हे प्रकार टाळा, कारण हा जो एल शेप नोझल आहे तो जो शेगडीला जोडलेला असताना गॅस पाईप जर ताणला गेला तर हा भाग गॅस पाईपमध्ये राहतो आणि हा भाग शेगडीमध्ये राहतो, म्हणजे तुटायची शक्यता असते। मग तुम्ही शेगडी पुढे ओढायची नसेल किंवा वर उचलायची नसेल तर उंच पाय मिळतात शेगडीचे, LPG स्टोलेक्स म्हणतात, रबराऐवजी स्टीलचे, त्याचा वापर करू शकता। जर नोझल साईडला असेल, हा नोझल इथे असण्याऐवजी इकडे कुठेतरी असेल तर मात्र हा प्रश्न फारसा येत नाही। पण एल टाईप नोझल जर असेल तर तुम्हाला शेगडी फार पुढे ओढता येणार नाही किंवा वर उचलता येणार नाही, कारण गॅस पाईपला ताण बसेल आणि तो नोझल ब्रेक व्हायची शक्यता असते, बरोबर आहे। आता ह्या ज्या बर्नरच्या वाट्या आहेत ह्या तुम्ही महिन्याभरातून एकदा थंड झाल्यानंतर कोमट पाण्यामध्ये काही प्रकारचा लिक्विड सोप टाकून वगैरे धुवू शकता, म्हणजे त्या तशाच चकचकीत राहतात। जर तुम्ही महिन्यातून एकदा ह्या वाट्या स्वच्छ धुतल्या कोमट पाण्यामध्ये लिक्विड सोप घालून तर त्याचं फिनिशिंग चांगलं राहतं, नाहीतर मग त्या डार्क होत जातात। आणि दुसरी गोष्ट, ह्या वाट्या गरम असताना लगेच गार पाणी लावायचं नाहीये। त्याला काय होतं की आकुंचन आणि प्रसरण हा जो मेटलचा गुणधर्म आहे त्याच्यामुळे बारीक जरी फरक पडला त्याच्या लेवलमध्ये, खाली जो बेस आहे आणि त्याच्यावर वाटी बसते ती तंतोतंत नाही बसली लेवलमध्ये फरक पडून, तर त्याच्यामध्ये कडेने गॅस बाहेर येणं हा प्रकार घडतो। म्हणजेच वाटी गरम असताना लगेच गार पाण्याने धुवायची नाहीये, हे लक्षात घ्या। म्हणजे तुम्हाला कडेने गॅस येणं हा प्रकार कमी होईल। आकुंचन आणि प्रसरण टाळायचं आहे। गरमला गार लावणं किंवा गारला फार थंड लावणं हे प्रकार आपण टाळायचे आहेत। आणखी एक प्रकार इथे लक्षात घ्या की हे जे निप्पल आहे, आता ह्याचा होल अतिशय बारीक असतो, सुई देखील त्याच्यामध्ये जात नाही। ते जर चोकअप झालं तर शेगडीमध्ये बिघाड होतो। आता चोकअप मुंगी जाण्यामुळे किंवा छोटासा कोळी जाण्यामुळे किंवा काही अन्न पदार्थ जाण्यामुळे पण होऊ शकतं। त्याच्यामुळे हा अतिशय बारीक होल असतो, हा स्टोव पिननी किंवा ब्रेक लाईननी किंवा बारीकशी तार असेल त्यांनी क्लीन होतो, पण आपण तो चोकअप होऊ नयेच म्हणून जास्तीत जास्त स्वच्छता शेगडीच्या अवतीभोवती पण ठेवायची आहे आणि शेगडी धुण्याऐवजी ओल्या कापडाने पुसून घेणं जास्त चांगलं आहे। आणखी एक गोष्ट, शेगडी खरेदी करताना काय बघायचं
तर फक्त कंपनी बघू नका किंवा त्याचं डिझाईन बघू नका, तर ही जी वाटी आहे ही ब्रासची असणं गरजेचं आहे. हे जे स्टेनलेस स्टील आहे त्याचा गेज चांगला असणं गरजेचं आहे. हे जे नॉब्स आहेत त्याच्या खाली जो गॅसकॉक आहे त्याचं वजन चांगलं असणं गरजेचं आहे. पॅन सपोर्ट देखील तुम्ही हातात धरले तर थोडेसे वजनदार असणं गरजेचं आहे. आणि इथे भाग काही वेळा इथला रंग उडतो हे स्वाभाविक आहे, कारण इथे जेव्हा हीट लागणार आहे तेव्हा इथल्यापेक्षा हा रंग फिका पडणार आहे. तर ते तुम्ही वर्ष 2 वर्षांनी कलर करून घेऊ शकता. तर गॅस शेगडी वापरताना तुम्ही बटनात पाणी घालवू नका, ही पहिली काळजी घ्यायची. बर्नर गरम असताना गार पाण्याने धुवू नका. आणि एल टाईप नोझल असेल तर शेगडी फार पुढे उचलू नका किंवा वर ओढू नका. आणखी शेगडी खरेदी करताना ही वाटी ब्रासची आहे का हे पहा. हा गेज कसा आहे ते बघा. हे गॅसकॉक आहेत त्याची क्वालिटी बघा आणि मगच शेगडी खरेदी करा. कारण बऱ्याच कंपन्या वेगवेगळी मॉडेल्स काढतात किमतीनुसार. मार्केट कॉम्पिटिशन असल्यामुळे इकॉनॉमी, रेग्युलर, बेसिक, डिलक्स, सुपर डिलक्स अशी मॉडेल वेगवेगळी एकाच कंपनीची मार्केटमध्ये आहेत. आणि हे बघा, जर 3 बर्नर शेगडी खरेदी करणार असाल तर स्मॉल बर्नर, बिग बर्नर आणि जम्बो बर्नर जर असेल तर बेस्ट. कारण जम्बो बर्नर हा जेव्हा तुम्हाला कधी गडबड असते स्वयंपाकाची, मोठं भांडं असेल, लवकर काम करायचं असेल तर उपयोगी ठरणार आहे. आणि ह्याचे निप्पल नंबर जे आहेत हे 58, 77 आणि 85 असे असतात. काही गॅस शेगड्यांना अशा प्रकारच्या मिक्सिंग ट्यूब असतात प्रत्येक बर्नरला स्वतंत्र. आणि काही गॅस शेगड्यांना थेट तुमचा एक कॉमन पाईप तिन्ही बर्नरना जोडलेला असतो. अल्युमिनियम मिक्सिंग ट्यूबमुळे थोडीशी इफिशियन्सी जास्त असू शकते, पण ती अगदी निग्लिजिबल असणार आहे. तर हे असं स्ट्रक्चर आहे खालच्या साईडला. शेगडी खरेदी करताना त्याची जी टॉप साईडच्या ऐवजी बॉटम साईड आहे ती देखील खरेदी करा. बऱ्याच वेळा वरच्या साईडने फिनिशिंग चांगलं असतं, खालच्या साईडने नसतं. तर दोन्ही साईडला फिनिशिंग चांगलं असेल आणि मजबूती चांगली असेल तर तुम्ही शेगडी ती प्रेफर करू शकता. लांजा, रत्नागिरी, राजापूर येथे आपण सिंगल बर्नर, डबल बर्नर, ट्रिपल बर्नर, 4 बर्नर शेगड्या रिटेलिंग करतो. तसेच या 3 तालुक्यात इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स सेवा देखील आमची टीम पुरवते. तर अधिक माहितीसाठी तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत इथे जो आपणास नंबर दिसतोय त्याच्यावर संपर्क साधू शकता. या स्टीलच्या शेगडीबरोबर आपल्याकडे स्टील विथ ग्लास, ओनली ग्लास, डिझाईन, ब्लॅक असे वेगवेगळी मॉडेल्स उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष येऊन आपण पाहू शकता नवीन खरेदी करायची असेल तर. बायबॅक स्कीम, कॉम्बो स्कीम, वेगवेगळ्या स्कीम आपल्याकडे आहेत. तसेच ह्या ज्या स्टीलच्या शेगड्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे 18 गेज, 20 गेज, 22 गेज अशी वेगवेगळी व्हरायटी आहे. ही जी कॅप आहे ती मात्र आम्ही ब्रास कॅपच असणारी शेगडी विक्री करतो. कारण जर कॅप अदर दॅन ब्रास असेल, आयरन वगैरे, तर ती लवकर खराब होते, तक्रार येते, असा आमचा अनुभव आहे. ही ओव्हल शेप शेगडी आहे. याच्यामध्ये आपण स्क्वेअर शेप पण पाहू शकता इथे येऊन. ही सुंदर शेगडी इथे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतेय. तर शेगडी खरेदी करताना काय पाहून घ्यायचं आणि शेगडी वापरताना काय काळजी घ्यायची याची थोडक्यात तुम्हाला माहिती दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नॉबमध्ये, गॅसकॉकमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्या. शेगडी आणि शेगडीच्या आजूबाजूची जागा जास्तीत जास्त स्वच्छ ठेवा. शेगडीबरोबरच आपल्याकडे गिझर, मिक्सर, घरघंटी, प्युरिफायर, कूलर अशी बाकी प्रॉडक्ट्स देखील मिळतात. लांजा, रत्नागिरी, राजापूर येथे काही ठिकाणी इन्स्टॉलेशन, होम डिलिव्हरीची सोय आम्ही सध्या तरी सिटी एरियात करत आहोत. आणि लांजा तालुका संपूर्ण कव्हर केलेला आहे. आजूबाजूचे लगतचे तालुके देखील हळूहळू कव्हर होत आहेत. तर काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की संपर्क साधावा. धन्यवाद.